गोश पुढे 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 बाईट करा बाईट करू करा संदर्भात जरा हा पण एक विषय करून दादा नेमकं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला निवारा देण्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून सुंदर असं घर तयार होते. आज पाहणी केली तुम्ही, काय शब्द असतील? माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानेच आज घराची पाहणी करायला मी इथे आलो होतो. 15 दिवसामध्ये आपण जवळपास आता प्लेनपर्यंत आपण आणलं आहोत. पुढच्या पावसाच्या अगोदर ह्या घराचं बांधकाम हे पूर्ण होणार आहे आणि शिंदे साहेब देखील स्वतः नक्कीच त्यावेळेला गडबडीला इथे उपस्थित होते. परंतु आज शिंदे साहेबांच्या आदेशाने आज मी इथं आलेलो आहे. माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेला ही बातमी समजली होती की आपल्या चॅनलच्या मार्फत की ज्या कुटुंबावरती इतकं मोठं संकट होतं त्या कुटुंबाला राहण्यासाठी घर नाही, त्यावेळेस माननीय शिंदे साहेबांनी हा पुढाकार घेतला आणि या घराचं बांधकामाला सुरुवात झाली. कशा पद्धतीचं घर असणार, काय सोयी? एकंदरीत ह्या अशा पद्धतीचं हे प्लॅनिंग माननीय शिंदे साहेबांनी करून घेतलेलं आहे आणि लवकरच या घराचं बांधकाम पूर्ण देखील होईल आणि माननीय शिंदे साहेब स्वतः इथे गडबडीच्या पोचण्याचा प्रयत्न करतील. परंतु फक्त घरच नाही तर कैलासवासी संतोषींची कन्या आहे, त्यांचं शिक्षणाचा देखील प्रश्न आहे. या सगळ्या बाबतीमध्ये माननीय शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी शिंदे साहेब स्वतः संपूर्ण उभे आहेत. आणखी एक प्रश्न आहे, मनसेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत यांच्याकडून बँक कर्मचाऱ्यांना नेहमी मारहाण होतीये, यावर काही कारवाई केली जाणार आहे? आम्ही लक्ष देऊन त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करू. थँक्यू. त्यांची चर्चा पण झाली, नेमकी चर्चा कशा संदर्भात झाली? जे आता साहेब हे म्हणजे गृह राज्यमंत्री आहेत, त्याच्यामुळं मला त्यांच्याशी निगडीत ज्या काही गोष्टी इथं आमच्या जिल्ह्यामध्ये होत्या, जे आमच्या भावाची निर्घुण हत्या झाली, अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या टोळीनं आमच्या भावाला संपवलं, आमच्या कुटुंबाचे जे प्रमुख होते, गावचे प्रमुख होते, त्यांना ज्या पद्धतीने संपवलं, याची कारणं काय आहेत नेमकी? इथलं पोलीस प्रशासन या आरोपींसोबत कसं संगनमतानं सगळ्या गोष्टी करत होतं, त्या संदर्भात प्रामुख्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. 28 मेला अवादा कंपनीचे 2 अधिकारी आहेत, त्यांना म्हणजे अपहरण केलं होतं, त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर 29 तारीख, त्याच्यानंतर 6 तारखेला आमच्या गावातल्या दलित बांधवांना ज्या पद्धतीनं अमानुष मारलं आणि याची केस देखील अॅट्रॉसिटीची घेतली नाही. ती जर केस घेतली असती तर हा गुन्हा घडला नसता आणि 9 तारखेला हा गुन्हा घडला. त्याच्या अगोदर 8 तारखेला पोलीस प्रशासनासोबत ह्याच्यातली काही आरोपी सर्रास फिरतायत, चहा पाणी करतायत, त्यांना अभय देण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या त्यांनी केलेला आहे, म्हणून ही घटना घडली. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आणि जे आता आरोपी ज्या जेलमध्ये राहत आहेत त्यांना काय ट्रीटमेंट चालू आहे, त्यांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते, त्यांना वाटतंय का आपण जेलमध्ये आहेत, किंवा जेलमध्ये गेलेले इतर आरोपी त्यांना वागणूक वेगळी दिली जाते, ह्यांना वेगळी दिली जाते, ह्यांचे केस कट केले जात नाहीयेत, त्या आरोपींचे कशाही पद्धतीनं त्यांना वागवलं जात आहे. या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा साहेबांची आम्ही केली आणि त्याच्यावर अंमलबजावणी आता काय होते येणाऱ्या काळामध्ये 1-4-2 दिवसामध्ये हे बघणं खरं तर प्रामुख्याने महत्वाचं आहे. ओके.